नसेल ना तर ओरडायचं. अगं पण एक काम करा तुम्ही, सत्येंद्रला हाक मारा. मम्मा मारा तुम्ही हाक. सत्येंद्र, सत्येंद्र. हो मॅडम. काय नाश्ता कुठे आहे माझा? आणतो मॅडम. सत्येंद्र, आता मी जे सांगेन त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आज मणीचा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्याच्या पार्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं. बाकी कुठेही लक्ष द्यायचं नाही. कोणी कितीही ओरडलं, कितीही बोलवलं तरी सुद्धा दुर्लक्ष करायचं. जा तयारीला लाग जा. साहेब, तुम्ही आता सत्येंद्र समोर माझा मोठा मुलगा असं बोललात. हो, त्यात काय झालं? सत्येंद्र काय, आज संध्याकाळी सगळ्यांच्या समोर मी ओरडून सांगणार आहे की तू माझा मोठा मुलगा आहेस म्हणून. मुलाचे लाड तुम्ही एकटेच करणार आहात का आम्हाला पण थोडासा मान मिळणार आहे? हो हो हो, तुमचा मान पहिला. हा, या ओवाळा. मणी बस. काय कौतुक चालली आहेत. नाहीतर काय, माझ्या नवऱ्याचं नाही केलं हो असं बर्थडे कधी सेलिब्रेट. आयुष्यमान भाऊ. स्वानंदी, तू पण ओवाळ. शालिनी, संचिता, तुम्ही पण ओवाळा ना. डॅड, ऍक्च्युली ही माझी ब्रेकफास्टची वेळ आहे. प्रेग्नंट आहे ना मी, बाळ आहे पोटात. लेट झाला तर तुम्हाला माहितीच आहे ना, त्रास होतो मला डॅड. सो हो का? हां. प्रेग्नंट आहेस तू, तुला वेळेवर ब्रेकफास्ट करायचा आहे हो ना? येस डॅड. 5 मिनिटं उशीर झाला तर काही प्रॉब्लेम येत नाही, काही हरकत नाहीये. इतके दिवस तुम्ही स्वानंदीला ताटकळत ठेवत होतात ना, ये ना त्याला ओवाळ आणि मग ब्रेकफास्ट कर तू. हो हो हो. मम्मा जा तुम्ही ओवाळा. मम्मा मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा. जा जा. शालिनी, हां. या. ओवाळताना चप्पल घालायची नसते. मणी, 1 मिनिट थांब. हा, संचिता, येतेस ना? हो हो हो. मॅम, चपला काढल्या. हा. गुड. राहू दे, पाय नको पडू. जस्ट किडिंग रे. हॅपी बर्थडे. थँक्यू. मणी, तुझ्यासाठी खास गिफ्ट. हॅपी बर्थडे. घे. थँक्यू. मणी, बघ ना काय दिलंय. अम्मा, चक्क गिफ्ट. ते मणीला सुजितसाठी टी शर्ट आणलेला, त्याला आवडला नाही, कपाटात असाच पडून होता. पोते होण्यापेक्षा मी म्हटलं मणीला दिले ना, काय वाईट.
मम्मा, तुमच्या टी शर्टची काय ती किंमत? मणीला काही तुमच्या टी शर्टने फरक नाही पडायचा. मणीच्या नावावर डॅडची अर्धी प्रॉपर्टी होणार आहे आता. त्यानेच तो खुश असेल. काय रे मणी, हो ना? साहेब, मी येतो. अरे कुठे निघालास? आज तुझा वाढदिवस ना, आज काही काम करायचं नसतं. नाही नाही, मी कामावर नाही चाललोय. मग माझं एक वैयक्तिक काम. म्हणे तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाही, जरा व्यवस्थित सांग ना. अरे कुठे चाललायस? मॅडम, मणी सर दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यात आधी देवळात जातात आणि मग तिकडनं अनाथ आश्रमात. इतके वर्ष ते अनाथ म्हणून वाढले आहेत ना, म्हणून त्यांना अनाथ मुलांबद्दल जरा जास्त प्रेम आहे. ते अनाथ आश्रमात जातात, त्यांच्यासोबत अख्खा दिवस घालवतात, त्यांच्यासाठी खायला प्यायला घेऊन जातात, केक कापतात, त्यांच्यासोबतच सेलिब्रेशन करतात आणि जमेल तितकं दान सुद्धा करतात. मलाही माहिती नव्हतं, मागच्याच वर्षी माहिती झालं. म्हणी तू इतकं सगळं करतोयस, मला खरंच आनंद होतोय. तुला सांगतो, लोक 1 रुपया जरी दान दिला ना तरी सुद्धा करोडो रुपये दिलेत असं आवडतात. तू तर ह्या पब्लिसिटीच्या जमान्यात गुपचूप हे सगळं करतोयस, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. मला तुझा अभिमान वाटतो. म्हणी, चांगल्या कामाला जातोयस, जा. पण संध्याकाळी लवकर ये घरी, मी तुझी वाट बघत असेल. तुला तुझा हक्क आणि माझं नाव देण्यासाठी, सगळ्या जगाला ओरडून हे सांगण्यासाठी की तू माझा मोठा मुलगा आहेस. लवकर ये, तुझी वाट बघेन. वेळेत येतो. दे. येतो. मी आले. मम्मा ऐका ना, मला मरणाची भूक लागली. मला सहन होत नाहीये भूक आता. आपण एक काम करूया, मी छान काहीतरी ऑर्डर करते, रूम मध्ये बसून खाऊ मस्त एसी मध्ये. काय वाटतं तुम्हाला? मला तेच वाटतंय. चल चल चल. काय सत्येंद्र? हो सर. बाहेर जे काही ऐकलंस ना, त्याची कुठेही वाच्यता होता कामा नये. हो साहेब. हे काही पैसे आहेत, संध्याकाळी जी पार्टी आहे ना त्याच्या खर्चासाठी दिलेत. जे काही पैसे उरतील ते तुझे. जा तयारीला लाग. हो सर. हा.